स्वागतम सुस्वागतम। साहित्य संपदा समूहाची एक सदस्य या नात्याने मी सौ सई देवेन मराठे, सर्व मान्यवर, समूह सदस्य आणि आमच्या साहित्य संपदा युट्यूब चॅनलच्या सर्व व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबरचं आजच्या या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हार्दिक स्वागत करते। सुरुवातीला दोन गोष्टी मुद्दाम इथे सांगायच्या। सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन पुस्तक प्रकाशन का? खरं सांगायचं तर सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपल्या अनेक गोष्टींवर बंधनं आली, अनेक गोष्टींवर आळा बसलाय। पण यातूनच काहीतरी नवीन घडावं या उद्देशाने या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपण करत आहोत। तसंच ई पुस्तकाबद्दलही थोडंसं सांगेन। अलीकडच्या धावपळीच्या काळात हातात पुस्तक घेऊन वाचत बसणं हे सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही, पण अलीकडच्या मोबाईलच्या वापरामुळे ई पुस्तक हे आपण सहज कुठेही कधीही वाचू शकतो। म्हणूनच या ई पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा आज आपण साजरा करत आहोत आणि या सोहळ्यात मी आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत करते। ज्या समूहामुळे आज आपण इतका मोठा आणि आगळा वेगळा प्रकाशन सोहळा साजरा करत आहोत त्या साहित्य संपदा समूहाबद्दल, त्याच्या उपक्रमांबद्दल आणि कामाबद्दल थोडंसं सांगेन। श्रीयुत वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून नोव्हेंबर 2018 मध्ये साहित्य संपदा समूहाची निर्मिती झाली। मुलांनो, तुम्हाला जसा अभ्यास असतो ना शाळेचा, तसा आम्हालाही असतो या समूहात रोजचा दिलेला अभ्यास। दर दिवशी 10 ते 6 या वेळेत विविध उपक्रम घेऊन लिखाण सुरू असते। यात गद्य आणि पद्य प्रकारांमध्ये अनेकविध उपक्रम सुरू असतात। अवघ्या महिन्याभरातच समूहातर्फे पहिलं राज्यस्तरीय काव्य संमेलन 23 डिसेंबर 2018 या दिवशी आयोजित केलं गेलं आणि लगेचच दुसरं 28 जुलै 2019 ला कोल्हापूर येथे घेण्यात आलं। साहित्यातून समाजसेवा या अभिनव उपक्रमाद्वारे मुंबईतील कांदिवली येथील आदिवासी पाड्यावर मुलांसाठी ज्ञानसंपदा या नावाने वाचनालय सुरू केलं। यानंतर एक पाऊल पुढे टाकत मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी साहित्य संस्कार हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला। मराठी भाषेत दर्जेदार साहित्य निर्मिती होणं हेही आवश्यक आहे। म्हणूनच लहान मुलांमध्ये मराठीची लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी साहित्य संस्कार हा उपक्रम हाती घेतला। ठाण्याच्या नवजीवन शाळेत, घाटकोपर येथील वनिता विकास विद्यालयात, चेंबूर येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात साहित्य संस्कार हा उपक्रम राबवण्यात आला। बाहेरील अनेक काव्य संमेलनांमध्ये समूहातील अनेक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विश्व काव्य संमेलन, कोमसाप काव्य स्पर्धा, कल्याण फेडरेशन काव्य संमेलन, पुलकट्टा येथे सादरीकरण, ओपन माईक कार्यक्रम, डोंबिवली येथील राज्यस्तरीय काव्य संमेलन, पनवेल येथे श्री ए.के. शेख सरांच्या उपस्थितीत काव्य मुशायरा संमेलनात समूहातील अनेक सदस्यांचा सहभाग होता। आपण समाजाचंही काही देणं लागतो या विचारातून कोल्हापूरच्या पूरग्रस्त लोकांना समूहाद्वारे मदत करण्यात आली। समूहाच्या वर्धापन दिनी अनाथालयात जाऊन मुलांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करण्यात आला। फक्त साहित्य वृद्धिंगत व्हावे हा हेतू नसून आपल्या समाजातल्या गरज असलेल्या लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला पाहिजे हा हेतू मनात धरून साहित्य संपदा पुढील यशस्वी वाटचाल करीत आहे। 27 ऑक्टोबर 2019 पासून साहित्य संपदा डिजिटल पर्वाची मुहूर्तमेढ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रोवण्यात आली, ज्याच्या माध्यमातून युट्यूबवर आपले स्वतःचे चॅनल प्रस्थापित करण्यात आले। अशा अनेक उपक्रमशील यशस्वीतेसाठी साहित्य संपदा पुढील यशस्वी वाटचाल करीत आहे आणि हे अत्यंत कौतुकास्पद आहे। लॉकडाऊनच्या काळात समूहावर विविध 21 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। सदस्यांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। बालकाव्य महोत्सव, जागतिक मातृदिनी बालकांसाठी विविध स्पर्धा, अशा विविधांगी बालसाहित्य निर्मितीस हातभार लावणारे उपक्रम, त्यांचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं। साहित्य संपदा समूहाद्वारे घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे नियोजन
स्वतःच्या आईच्या आठवणी आणि आईवरती कविता हा कार्यक्रम FB लाईव्ह करण्यात आला होता। यामध्ये समूहातील सदस्यांनी भाग घेतला होताच, पण त्यांच्या मुलांनीही तितकाच सक्रिय सहभाग नोंदवला होता। बाल काव्य महोत्सवाचे YouTube चॅनलवर व्हिडिओही सादर करण्यात आले। या पुढचे पाऊल म्हणून लहान मुलांच्या आतल्या गुणांना ओळखून समूह संस्थापक वैभव धनावडे यांनी बाल संमेलनाचे आयोजन केले होते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच परदेशातूनही मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता। नुकतेच साहित्य संपदा डिजिटल पर्व या YouTube चॅनलवर बाल साहित्य संमेलन ऑनलाईनरित्या पार पडले। याच प्रसंगी बाल साहित्य विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले। सदर बाल साहित्य विशेषांक डिजिटल स्वरूपात उपलब्ध असून तो विनामूल्य आहे। जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आणि कधीही आपण या विशेषांकाचं वाचन करू शकतो। इतकंच नव्हे तर मुलांना त्यातील कविता या दृकश्राव्य माध्यमातून अनुभवताही येणार आहे। बाल साहित्य विश्वात आत्मविश्वास वाढीला लावणाऱ्या साहित्य संपदा समूहाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांनी मराठी संवर्धन आणि त्याचा प्रसार नक्कीच होईल असा विश्वास सर्वत्र निर्माण झाला आहे। आपल्या साहित्य संपदा समूहाबद्दल मला यावेळी नक्कीच म्हणाव्याशा वाटते। थोरांचा घेऊनी वारसा वाढवू शब्द भांडार, थोरांचा घेऊनी वारसा वाढवू शब्द भांडार, नव्या उंचीवर नेण्यासाठी साहित्य संपदा आधार। या सगळ्या उपक्रमांनंतर साहित्य संपदाने प्रकाशन हा एक नवीन उपक्रम हाती घेतला। प्रत्येक कवी लेखकाला असं वाटत असतं आपलंही पुस्तक प्रकाशित व्हावं, परंतु सगळ्याच लेखकांना आणि कवींना स्वतःचं पुस्तक प्रकाशित करणं सहज शक्य होत नाही। परंतु साहित्य संपदामुळे आपण आजच्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनात महाराष्ट्रातील विविध स्तरांतील आणि विभागातील 21 नवसाहित्यिकांचे चारोळी संग्रह प्रकाशित करणार आहोत। आपण आता प्रकाशनाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करूया। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शेख सर यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी, देवे सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या आजच्या आपल्या या प्रकाशन सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी आणि उद्घाटक श्री शेख सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते। खरं तर शेख सर आपल्या सर्वांनाच परिचित आहेत ते गझलमुळे। सुंदर सहज ओठी येणाऱ्या गझल लिहाव्यात तर त्या शेख सरांनी। गझलवान भीमराव पांचाळे यांचा कार्यक्रम असो व मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, दोन्ही शेख सरांच्या गझलेशिवाय अपूर्ण। आपण खरोखरच खूप भाग्यवान आहोत की असं आदरणीय व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे आणि त्यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणे ही तर पर्वणीच आहे आपल्यासाठी। तर ऐकूया शेख सरांचे मोलाचे बोल आजच्या या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याबद्दल। रसिक मित्रांनो, नमस्कार। साहित्य संपदा ग्रुप त्याचे आयोजक वैभव धनावडे आणि साहित्य संपदाचे सदस्य या सगळ्यांचं मी या प्रकाशन समारंभात स्वागत करतो। आज आपण बऱ्याच चारोळी संग्रहांचं प्रकाशन करणार आहोत आणि त्यातल्या 5 संग्रहाचं प्रकाशन हे माझ्याकडे आलेलं आहे, माझ्याकडे आलेले काम, आणि मी ह्या 5 संग्रहाचं प्रकाशन आज करणार आहे। मित्रांनो, चारोळी
हा एक अतिशय छान काव्य प्रकार आहे. जसे गझलेमधला एखादा शेर आपल्याला आनंद देऊन जातो, तशी 4 ओळींची कविता आपल्याला खूप खूप आनंद देऊन जाते. त्याच्यातले विचार, पूर्ण कविता ह्या 4 ओळीत त्या कवींनी बांधलेली असते आणि त्याच्यातही एक लय असतं, रिदम असतं, ताल असतो. अशी छान कविता, 4 ओळींची कविता केलेल्या आहेत लोकांनी आणि आपल्या साहित्य संपदेतर्फे त्यांचे ई चारोळी बुक, ई चारोळी संग्रह प्रकाशित होतोय. आपलं लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनच्या नंतर कदाचित ते पुस्तक रूपानं सुद्धा हे संग्रह बाहेर पडतील आणि आपल्या रसिकांना आनंद घेता येईल. आता आपण सगळे घरीच आहात आणि त्यामुळं हा ई बुकचा आपण हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि लोकांना तो निश्चित आवडेल. तुम्ही ह्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या पहिल्या ऑनलाईन चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. पण तत्पूर्वी त्या कवीची आपल्याला ओळख करून देते. आणि आपल्या पहिल्या चारोळी संग्रहाचे कवी आहेत आपल्या साहित्य संपदा समूहाचे संस्थापक वैभव धनावडे सर. वैभव सर BE MBA असून ते इंजिनियर आहेत. वैभव सरांचा गोष्ट तुझी माझी हा कथा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी कविता, चारोळी, हायकू, कथा, काव्य वाचन, अभिवाचन, कथालेखन अशा विविध स्पर्धांमधून भाग घेऊन त्यांना अनेक पारितोषिकही मिळालेली आहेत. नवसाहित्यिकांना विचार विनिमय करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या सेवेसाठी त्यांनी साहित्य संपदा या समूहाची स्थापना केली आणि त्याद्वारे ते अनेक उपक्रम नेहमीच राबवत असतात. मग ते सामाजिक असोत किंवा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी असो. मराठी भाषेच्या सेवेसाठी त्यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलन मुंबई येथे आयोजित केलं होतं. आदिवासी समाजातील मुलांना साहित्याची गोडी लागावी म्हणून साहित्य संस्कार संपदा उपक्रमाची त्यांनी आखणी केली होती आणि त्याचे बोरिवली येथे सादरीकरणही केले होते. साहित्य संपदा विशेषांकाच्या प्रकाशनात त्यांनी संपादक म्हणूनही काम केले होते. तसेच आदिवासी मुलांसाठी ज्ञानसंपदा वाचनालयाची स्थापनाही केली होती. मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी याकरता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही त्यांनी सुरू केला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बालसाहित्य संस्कार शिबिराचे अनेक शाळांमध्ये त्यांनी नियोजन केले. तसेच साहित्य चळवळ सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोल्हापूर येथेही राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. समाजाने बाजूला सारलेल्या मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यासाठी अनाथालय, वृद्धाश्रम यामध्येही काव्य वाचनाचे कार्यक्रम आणि भेटवस्तू वाटप ते नेहमीच करत असतात. दिवाळी अंकाकडे प्रकाशनासाठी प्रकाशकांनी पाठ फिरवली असता डिजिटल पर्व या संकल्पनेद्वारे नवसाहित्यिकांना डिजिटल व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. मराठी शाळांना लागलेली घरघर किंवा पालकांच्या मनात असलेली मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी विश्वास निर्माण करण्यासाठी 14 डिसेंबर 2019ला बालसाहित्य संस्कार शिबिर वनिता शिशु विकास महाविद्यालय घाटकोपर येथे आयोजित करण्यात आले. अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे त्यांनी काव्यवाचनही केले. कवींना व्यक्त होण्यासाठी पुणे येथे ओपन माईक हा उपक्रमही त्यांनी राबवला. गझलेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी अलिबाग येथे त्यांनी गझल कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. जागतिक महिला दिनानिमित्त कामावरील स्त्रियांचे लैंगिक शोषण या विषयावर त्यांनी जनजागृतीही केली होती. वैभव सर असे अनेक उपक्रम नेहमीच हाती घेत असतात आणि ते पूर्णही करत असतात. मी माननीय शेख सर यांना विनंती करते की त्यांनी वैभव सरांच्या माझा एकलेपणा या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. तर पहिलाच जो चारोळी संग्रह आहे तो आहे आपले जे साहित्य संपदाचे आयोजक आहेत वैभव धनावडे या तरुण कवीचा. असं ह्या ई चारोळी संग्रहाचे त्यांचं नाव आहे माझा एकलेपणा. अगदी समर्पक असं नाव आहे. प्रत्येक माणूस असा एकटाच असतो, एकटा येतो, एकटा जातो आणि एकलेपणातले विचार, एकलेपणातल्या भावना त्यांनी या संग्रहात मांडलेल्या आहेत. ते म्हणतात मनातलं वादळ नको बाहेर आणायला, मनातलं वादळ नको बाहेर आणायला, असतो कुणाला वेळ दुसऱ्याचं सावरायला, असतो कुणाला वेळ दुसऱ्याचं सावरायला. मित्रांनो, हे चारोळीचे काही चारोळी लिहितानाही आपण काही रिधम तालाचं बंधन आपण पाळलं पाहिजे. तसंच
सोप्या सोप्या शब्दातच हे चारोळी लिहायला पाहिजेत आणि त्याची मजा तुम्हाला या सगळ्यांच्या चारोळ्या वाचल्या की तुम्हाला ते निश्चितच येईल. वैभव आणखीन म्हणतो की गाळलेल्या जागा भरणं कधी जमलंच नाही. गाळलेल्या जागा भरणं कधी जमलंच नाही. योग्य शब्दांसहित माणसाचं कोडं काही केल्या उलगडलं नाही, काही केल्या उलगडलं नाही. तर हे होते वैभव धनावडे आणि त्यांचा ई चारोळी संग्रहाचं नाव होतं माझा एकलेपणा. मी ह्या माझा एकलेपणा या चारोळी संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो, अतिशय आनंदानं जाहीर करतो आणि त्या चारोळी संग्रहाचा तुम्ही आनंद लुटावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद शेख सर. आणि वैभव सरांचंही खूप खूप अभिनंदन. आता मी माननीय वैभव सरांना अशी विनंती करते की त्यांच्या ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या या चारोळी संग्रहाबद्दल त्यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. मनातलं वादळ नको बाहेर आणायला असतो कोणाला वेळ दुसऱ्यांचं सावरायला. मनातली अशीच वादळं सांभाळत असताना लिखाणाला सुरुवात झाली आणि लिहिता लिहिता आज माझा एकलेपणा हा पुस्तक स्वरूपात आपल्यासमोर आलेला आहे. माझा एकलेपणा या पहिल्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच माननीय श्री AK शेख सर यांच्या हस्ते आता इथे पार पडलेले आहे. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान श्री AK शेख सर यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे केलेल्या मार्गदर्शनामुळे आज साहित्य संपदा एक नावारूपास येत आहे. तसा हा साहित्य प्रवास अचानकच सुरू झाला. आयुष्यात आलेले अनुभव, आयुष्यात मिळालेले धक्के याच्यातून सावरत असतानाच लिखाणात सुरुवात झाली आणि आज आपल्यासमोर पुस्तक रूपात हे सगळं मी मांडत आहे. या सगळ्यातून मला एकच संदेश द्यायचा होता. तुमच्या आयुष्यात वादळ येतील, नक्कीच येतील, खूप येतील. तुम्हाला तोडतील, मोडतील, पण तरीही त्या परिस्थितीत तुम्हाला उभं राहायचं स्वतःसाठी. आणि हो, या परिस्थितीत तुम्ही कधीही एकटे नसाल. आजूबाजूला कोणी नसेल, पूर्ण काळोख असेल, तरीसुद्धा एकलेपणा नेहमीच तुमच्यासोबत असतो. त्यामुळे माझा हा एकलेपणा तुम्हाला नक्की आवडेल याची मला शाश्वती आहे. आयुष्यातली अचानक आलेली वळणं सामोरी जात असताना आयुष्यात आलेले अनुभव, कटू गोड आठवणी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकातून माझ्या भावभावनांना मी मोकळी वाट करून दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला हे आवडेल. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मुखपृष्ठ, सजावट यासाठी मनोमय मीडियाचे खूप आभार. त्याचप्रमाणे या प्रवासात मला नेहमी सोबत देणारा माझ्या साहित्य संपदाचे आभार. आयुष्यातल्या या काळात नेहमी माझ्या पाठीशी राहणाऱ्या माझ्या कुटुंबियांचे सुद्धा आभार. मित्र, ऑफिसमधले कलिग्स सगळ्यांचे आभार. तुमचा लोभ नेहमीच असा असावा आणि पुढे वाटचाल करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद नेहमीच पाठी राहावेच ही मनोकामना व्यक्त करून मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. वैभवला चारोळी संग्रहास माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. असेच त्याचे काम पुढे होत राहो ही मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हरवुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कनाव तुझे गुण गुणते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. तुझ्या नशिल्या नजरेत मीही गुरफटते, शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते.
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे, बोलणे सांगणे सारे ओठावर अडखळे, हरवुरी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुणगुणते, का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या विरविरतो. तुझीच होते जगणे मी माझे मी विसरते, करू नये ते सारे काही तुझ्यासाठी करते. ऐकना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले, नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले, हरवुरी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुणगुणते, का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भिरभिरतो, का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भिरभिरतो. आपल्याला हे गीत आवडलं असेल अशी आशा करते. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद वैभव सर. आणि तुमच्या पुढल्या सगळ्या पुस्तकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या दुसऱ्या चारोळी संग्रहाच्या कवयित्री आहेत सौ वैशाली कदम, ज्यांच्या रेशीम बंध या चारोळी संग्रहाचे प्रकाशन आज होणार आहे. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. मुंबई येथे राहणाऱ्या वैशाली संजय कदम या MA BEd असून त्यांनी शिक्षिका म्हणून काही काळ नोकरी केली आहे. घरी त्या कोचिंग क्लास घेत होत्या. फोटोग्राफर आणि ब्युटिशियन यात सुद्धा त्या कार्यरत आहेत. आपला MA व्यवसाय सांभाळत त्या काव्यलेखनाची आवडही त्यांनी जोपासली आहे. कॉलेजमध्ये असताना निबंध स्पर्धा, नृत्य, पटनाट्य यात त्यांचा विशेष सहभाग असे. कॉलेजमध्ये असताना निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक त्यांनी पटकावला होता. त्यावेळी नारायण सुर्वे यांच्या हस्ते त्यांना बक्षीसही मिळालं होतं. अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमात नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. 1.5 वर्षांपूर्वी साहित्य संपदा या समूहात आल्यानंतर कवितेचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. गझल, अभंग, सुनीत यातून त्यांना खूप काही शिकायलाही मिळालं. त्यांनी आता स्वतःचा काव्य प्रकार सुद्धा निर्माण केला आहे. नवशालिनी हा काव्य प्रकार त्या समूहातील सदस्यांना शिकवतही असतात. आणि नुकतीच त्यांनी त्यासाठी स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. कविता, चारोळी, गझल, अभंग, बाल कविता, सुनीत काव्य, लेख या अशा अनेक प्रकारात त्यांनी लेखनही केले आहे. साहित्य संपदा साहित्य विशेषांक 2019, आरोग्य मंत्र, सखी संवादिका, साहित्य गंध, शब्दशिवार, गझल रंगदीप या आणि अशा अनेक विशेषांकातून त्यांनी कविता, गझल, अभंग त्यांच्या प्रसिद्धीस आले आहे. त्यांनी अनेक कवी संमेलनांमध्ये सहभागही घेतला आहे. साहित्य संपदेतर्फे ठाणे येथील 85 तास काव्य मॅरेथॉन, विश्व काव्य संमेलनाचे आणि अलिबाग येथे गझल कार्यशाळेचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. अनेक मान्यवरांची कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडलेली आहे. साहित्य संपदा समूहातर्फे अनेक शाळांमध्ये साहित्य संपदाद्वारे साहित्य संस्कार उपक्रमात सहभाग त्यांनी घेतला आहे. साहित्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांना सहभागी होणे आवडते. आज त्यांच्या रेशीम बंध या पहिल्या चारोळी संग्रहाचे साहित्य संपदाद्वारे प्रकाशन होत आहे. प्रेम, विरह, मैत्री, निसर्ग या सर्वांना त्यांनी काव्यबद्ध केले आहे त्यांच्या नाजूक रेशीम बंधात. मी माननीय शेख सर यांना विनंती करते की त्यांनी वैशाली कदम यांच्या रेशीम बंध या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. वैशाली कदम या आहेत मुंबईच्या कवयित्री आणि त्यांच्या चारोळी संग्रहाचं नाव आहे, ही चारोळी संग्रहाचं नाव आहे रेशीम बंध. या लोकांनी इतके सुंदर चारोळी संग्रह काढलेले आहेत. तिथे प्रत्येक चारोळीवर एक सुंदरसं चित्र त्यांनी दिलेलं आहे. असं म्हणजे त्या माणूस त्या चारोळीच्या जसा प्रेमात पडतो तसं त्या चित्राच्याही प्रेमात पडावं इतकं सुंदर ते चित्र आहे.
मॅडमचं एक मॅडमची एक चारोळी बघा. मी आहेच जरा अशी, मॅडम म्हणतात, मी आहेच जरा अशी हळवे तरंग जपणारी. मी आहेच जरा अशी हळवे तरंग जपणारी, ओघळत्या फुलांनाही अलगदपणे झेलणारी, ओघळत्या फुलांनाही अलगदपणे झेलणारी. तर वैशाली कदम मॅडमच्या रेशीम बंध या ई चारोळी संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद शेख सर. आता मी वैशाली कदम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी वैशाली संजय कदम. प्रकाशनाच्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आणि रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार. आजचा प्रकाशन सोहळा हा माझ्यासाठी अभूतपूर्व आहे. त्याचं कारणच तसं आहे. माननीय प्रसिद्ध दिग्गज गझलकार श्री A.K. शेख यांच्या हस्ते माझ्या पहिल्या रेशीम बंध या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यांचे आशीर्वाद मिळणं ही खरंच मोठी कौतुकाची गोष्ट आहे. त्यांचे कौतुकाचे शब्द आणि शुभाशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. असेच अनेक आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. शाळा कॉलेजमध्ये असताना कविता, निबंध, लेख सगळं लिहत होते. तसेच स्पर्धेत भागही घेत होते. त्या दरम्यान कॉलेजला असताना चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या काव्य प्रकाराने सर्व तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. मी कविता तर लिहतच होते, पण चारोळ्या सुद्धा लिहू लागले. पुढे लग्नानंतर संसारात गुंतून गेले. त्यामध्ये लिखाण कधी मागे पडलं कळलंच नाही. 1.5 वर्षापूर्वी साहित्य संपदा परिवारात प्रवेश झाला आणि लिखाणाला पुनश्च गती प्राप्त झाली. या परिवारात आल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं. समूह संस्थापक वैभव धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संपदेच्या रोपानं वृक्षात पदार्पण केले. या सर्वांची मी पहिल्या साहित्य संमेलनापासून साक्षीदार आहे याचा मला अभिमान वाटतो. त्या वृक्षाच्या फांदीचे मला एक पान होता आले याचं अतीव समाधान आहे. समूहातील प्रत्येकाने पुढे जावं म्हणून प्रयत्न करणारे, नवनवीन संकल्पना राबवणारे श्री वैभव धनावडे सर यांचे मनापासून आभार. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री रमेश धनावडे सर यांचेही मनापासून आभार. माझ्याबरोबर नेहमी साथ देणारे माझे पती संजय कदम आणि माझी मुले अक्षता वेदांत यांचा मला नेहमी पाठिंबा असतो. त्यांची साथ ही अशीच राहील यात शंका नाही. सुंदर चित्रांमध्ये गुंफून माझ्या चारोळ्यांना सजीव करून नवीन साथ चढवल्याबद्दल मनोमय राहुल याचे मनापासून आभार. आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईक, समूहातील सदस्य आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार. प्रेम, मैत्री, विरह, निसर्ग यांना एकत्र रेशीम धाग्यात बांधून तुमच्यासमोर सादर करतेय रेशीम बंध. हे रेशीम बंध तुमच्या माझ्या आपुलकीच्या नात्याला नक्कीच बांधून ठेवतील. हा चारोळी संग्रह ई-बुक म्हणून प्रकाशित होतोय. साहित्य संपदा उपक्रमाकडून महाराष्ट्रातील विविध भागातील 21 नवसाहित्यिकांच्या चारोळी संग्रहाचे आणि एका कविता संग्रहाचे ई-बुक प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने आज पार पडत आहे. त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी संजय यशवंत कदम. नवशालिनीसारखे सुंदर काव्य निर्माण करणाऱ्या, जिच्या नवशालिनी काव्याचा आणि जिचा मला सार्थ अभिमान आहे अशी माझी सहचारणी प्रिय वैशाली हिच्याबद्दलचा अभिमान द्विगुणित करणारा हा क्षण आहे. तिच्या पहिल्या चारोळी संग्रहास शुभेच्छा देताना मला म्हणावेसे वाटते, पहिला क्षण मिलनाचा अबोल नैनी प्रीतीचा, पहिला क्षण मिलनाचा अबोल नैनी प्रीतीचा, जुळूनी आला स्नेहबंध, फुलला काळ बंधनाचा, वाढला गंध जीवनाचा, फुलला काळ बंधनाचा, वाढला गंध जीवनाचा, मधुर हे ऋणानुबंध, हृदयी भाव भावनांचा, गोंडस रेशीम नात्यांचा, हृदयी भाव भावनांचा, गोंडस रेशीम नात्यांचा, बहरला रेशीमबंध. वैशालीच्या पहिला चारोळी संग्रह रेशीमबंध याला माझ्या
नवशालिनी काव्यातून रेशीमबंद शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद वैशाली मॅडम, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण स्मित शिवदास यांच्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाकडे वळूया. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. स्मित शिवदास या कोल्हापूर येथील असून त्यांचं शिक्षण MSc नर्सिंग ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजिकल नर्सिंग असून त्या सध्या PhD करत आहेत. 22 वर्ष नर्सिंग क्षेत्रात काम करत आहेत. नर्सिंग लेक्चरर आणि स्टाफ नर्स म्हणूनही काम करत आहेत. सध्या त्या कोल्हापूर येथे आहेत. कविता, अभंग, लावणी, चारोळी, कथा, लेख, नाट्य, कथानक व गझल अशा अनेक प्रकारात त्यांनी लिखाण केलं आहे. सामाजिक, पाकशास्त्र, निसर्ग आणि आरोग्य विषयक लिखाण त्या नेहमीच करत असतात. रेडिओ FM, वर्तमानपत्र, विशेषांक व मासिकांमध्ये कविता, गझल व निसर्ग विषयक लेख त्यांचे खूप प्रसिद्ध झाले आहेत. कवी आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना कवितेबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले आहे. साहित्य आणि वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. 2016 मध्ये अवयवदान दिनानिमित्त त्यांनी महाअवयवदान लिहिलेल्या कवितेस प्रथम क्रमांक व आदरणीय गिरीश महाजन सर यांच्या हस्ते गौरवण्यातही आलं होतं. अनेक कवी संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि बऱ्याच ठिकाणी उत्कृष्ट सूत्रसंचालनही केले आहे. मर्मबंधातरी काव्यांजली हा काव्य संग्रह आणि मृदगंध हा चारोळी संग्रह हे त्यांचं आगामी येणारं साहित्य आहे. लिखाणाबरोबरच पाककला, रांगोळी, मेहंदी, विविध ढंगी पेंटिंग्स, हस्तकला, नृत्य आणि अभिनय यात त्यांना विशेष आवड आहे. या वेगवेगळ्या विभागात सुद्धा त्यांनी अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. त्या बालकथांसाठी चित्ररेखाटनही करत असतात. ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण ऋणी आहोत असं समजत सदैव सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. 2018 मध्ये करुणालय अनाथ आश्रमात 7 शौचालय बांधण्यासाठी कुबेर फाउंडेशनसह त्यांनी आर्थिक मदत केली. वाचनप्रेमी कट्टा येथे सार्वजनिक वाचनालयात पुस्तकांची भेट दिली. मार्च 2019 वृद्धाश्रमात काव्य संमेलनाचे आयोजन केले. वृद्धांचे मनोरंजन व सहभाग या दृष्टिकोनातून हे कार्य आयोजित केले होते. ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरात साहित्य संपदा समूहासोबत गरजूंना मदत कार्य पोहोचवण्याचे कामही त्यांनी केले. त्याचबरोबर निसर्गाचे जतन कार्य गेली 4-5 वर्षापासून त्या करत आहेत. गेल्या वर्षी समूहासोबत 10,000 तर यावर्षी 5,000 देशी वृक्ष बियांपासून निर्मिती करून रोपणही केले आहे. हिरवा श्वास या स्वनिर्मित संस्थेद्वारे माझे निसर्ग जतनाचे कार्य चालूच राहील. यावर्षी सुद्धा 5,000 ते 7,000 बियांचे संकलन त्यांनी केले आहे व ते रुजवण्याचे कार्य लवकरच करण्यात येणार आहे. मी माननीय शेख सर यांना विनंती करते की त्यांनी स्मित शिवदास मॅडमच्या चांदणवेल या चारोळी संग्रहाचं लवकरच प्रकाशन करावं. कोल्हापूर इथल्या या प्रसिद्ध कवयित्री, मला वाटतं गझलकार पण आहेत, या स्मित शिवदास यांचं नाव आहे मॅडमचं असं. आणि मॅडमच्या संग्रहाचं नाव आहे, ई चारोळी संग्रहाचं नाव आहे चांदणवेल. किती सुरेख नावं, या सगळ्या संग्रहाची सुरेख आहेत नावं, पण या संग्रहाचं तर खूपच सगळ्यांना आवडेल असं ह्या चारोळी संग्रहाचं नाव आहे चांदणवेल. आणि या मॅडम गझलकार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या रचनेमध्ये सुद्धा असे एक लय आहे, रिदम आहे असं. त्यांची ह्या चारोळी बघा यांची. विसरले जरी मी या विशाल सृष्टीला, विसरले जरी मी या विशाल सृष्टीला, नाही विसरणार कधी तुझ्या प्रेमवृष्टीला, नाही विसरणार कधी तुझ्या प्रेमवृष्टीला. अतिशय छान चारोळ्या आहेत, तुम्हालाही आनंद येईल. ई चारोळी संग्रह वाचताना तुम्हालाही आनंद होईल. आणि तुम्हाला आनंद झाला तो निश्चितच सदरच्या कवयित्रीला तुम्ही कळवावं अशी अपेक्षा आहे. आनंद घ्या. धन्यवाद. या संग्रहाचं चांदणवेल या ई चारोळी संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो. नमस्कार, मी स्मित शिवदास, कोल्हापूर. आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर, AK शेख सर, ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार, तसेच रमेश धनावडे सर, ज्येष्ठ साहित्यिक, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि
साहित्य संपदा समूहाचे संस्थापक श्री वैभव धनावडे सर, सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज वैभव धनावडे सर, साहित्य संपदा समूह संस्थापक यांच्या कल्पकतेतूनच माझी स्वप्नपूर्ती होत आहे. 22 वर्षापासूनच्या साहित्याच्या लिखाणापासून एकच स्वप्न होतं मनामध्ये की आपलं साहित्य हे इतरांपर्यंत पुस्तकाच्या रूपात पोहोचावं, आणि तेच स्वप्न आज पूर्ण होत आहे. म्हणूनच श्री वैभव धनावडे सर यांचे मी मनापासून आभार मानते. हा चारोळी संग्रह करण्यामागचे प्रेरणास्थान आहे ते म्हणजे चंद्रशेखर गोखले सर. 22 वर्षापूर्वी जेव्हा लिखाणाला सुरुवात केली ना, तेव्हा त्यांचा चारोळी संग्रह हातात पडला आणि प्रत्येक चारोळी वाचताना अगदी इथंपर्यंत पोहोचत होतं आणि वाटलं की आपण हे असं कधीतरी करू शकू का असं वाटलेलं. परंतु साहित्य संपदा समूहाच्या उपक्रमामुळे एक चारोळी लिहिली आणि त्याच्यानंतर असंख्य चारोळ्या लिहित गेले, आणि म्हणूनच ह्या उपक्रमातून चारोळींचा संग्रह तयार होत आहे. आणि लॉकडाऊनमुळे प्रिंटिंग वगैरे सगळं बंद असून सुद्धा वाटलेलं की मनातली इच्छा मनातच राहते की काय. परंतु साहित्य संपदाचे संस्थापक वैभव धनावडे सर यांनी ई बुक प्रकाशन सोहळा ऑनलाईन ही कल्पनाच मुळी प्रकाशात आणली, आणि म्हणूनच माझं स्वप्न, माझ्यासारख्या 21 साहित्यिकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. म्हणून त्यांचे मनापासून आभार. तसेच माझे कुटुंबीय, सखे सोबती, साहित्यिक मित्रमैत्रीण अशा सर्वांचेच मी मनापासून आभार मानते, ज्यांनी माझ्या ह्या चारोळी संग्रहासाठी शुभेच्छा दिल्यात आणि चारोळी लिहिताना सुद्धा खूप मला मोटिवेशन दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. चारोळी संग्रहाबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की चराचरात श्रीकृष्ण वसलेले आहेत. कृष्णाला मांडणारी राधा आणि राधेला मांडणारा कृष्ण, असं प्रत्येक ठिकाणी मला तो दिसत असतो. जसं हे उमललेलं फूल असेल, पान असेल, ओघळून खाली पडलेलं फूल असेल, या सर्वांमध्ये मला तोच तर दिसतो, श्रीकृष्ण आणि राधा. त्याच्यामुळे राधेचं आणि श्रीकृष्णाचं जे असलेलं नातं आहे ना, त्यांचीच शब्दांमध्ये गुंफण केलेली आहे. आणि त्या रात्रीच्या चांदव्याला शोधणारा चांदणवेल जो आहे, त्या चांदणवेलाला हळूच पकडून मी माझ्या शब्दांमध्ये गुंफला आहे, आणि तोच चांदणवेल आज मी इथे रचला आहे. तर या चांदणवेलचं आज प्रकाशन सोहळा झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सारिका पाटील कोल्हापूरहून आपणाशी या व्हिडिओच्या माध्यमानं आज संवाद साधू इच्छिते. आणि याचं कारणही तसं महत्त्वाचं आहे, आणि ते कारण म्हणजे या कवितेच्या प्रवासात मला भेटलेली माझी अतिशय सुंदर अशी काव्यसखी स्मित शिवदास, जिच्या नावातच स्मित आहे, आणि अगदी अशा नावाला अशी साजेशी नेहमी हसतमुख असणारी अशी माझी मैत्रीण स्मित. व्यवसायानं परिचारिका असूनही अतिशय संवेदनशील आणि हळवं असं कविमन जपणारी, निसर्गाच्या सानिध्यात राहू इच्छिणारी निसर्गप्रेमी, हिरव्यागार इवल्याशा रोपांशी हितगुज करणारी, रंगीबेरंगी फुलांमध्ये रमणारी अशी ही स्मित तिच्या साहित्य क्षेत्रामध्ये, लेखनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊ पाहते. आणि तिचं या साहित्य क्षेत्रातलं पहिलं पान म्हणजे तिचा नव्यानं येऊ घातलेला ई चारोळी संग्रह चांदणवेल. विचारांच्या प्रवाहाला शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशानं प्रकाशमान करून, विचारांच्या प्रवाहाला शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशानं प्रकाशमान करून, शब्दांच्या झालरीनं सजवून हा चांदणवेल आपणा सर्व रसिक श्रोत्यांच्या भेटीस येतोय. साहित्य संपदा डिजिटल पर्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमानं 14 जून 2020 रोजी दुपारी बरोबर 12 वाजता ज्येष्ठ असे आदरणीय गझलकार माननीय श्रीयुत ए.के. शेख सर यांच्या हस्ते या चारोळी संग्रहाचं प्रकाशन संपन्न होणार आहे. तिच्या या आगामी चारोळी संग्रहासाठी तिला खूप 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 अशा शुभेच्छा. इथून पुढेही साहित्य क्षेत्रातील
तिची कारकीर्द या चांदणवेलाप्रमाणेच बहरत राहो ही पुन्हा एकदा शुभेच्छा आणि तिचं लेखन, तिचं साहित्य सर्व शिक्षकांच्या पसंतीस उतरो. तिच्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्ते, मी भक्ती. माझी मम्मी स्मित शिवदास हिचा चारोळी संग्रह चांदणवेल हा नुकताच प्रकाशित झालेला आहे. साहित्य संपदा समूहाकडून साहित्य संपदा डिजिटल पर्व यूट्यूब चॅनलवर. साहित्य संपदाचे संस्थापक श्री वैभव धनावडे यांनी अति उत्कृष्टपणे हा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. मी माझ्या मम्मीला पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मॅडम सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत आणि त्याबरोबर आपली साहित्याची आवडही त्या तितक्याच तन्मयतेने जपत आहेत. यानंतर मी आपल्या पुढल्या चारोळी संग्रहाच्या कवयित्री सौ नमिता जोशी मॅडम यांचा परिचय करून देते. सौ नमिता भालचंद्र जोशी संस्कृत विषयात पदवीधर आहेत. श्रीश संस्कृत विद्या प्रबोधिनी नामक संस्कृतचे विशेष वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस त्या चालवतात. गद्य आणि पद्य लेखनाच्या विविध दालनांतून मुक्तपणे मुसाफिरी करत केलेले बहुरंगी लिखाण, मेघ या कथ्थक नृत्य प्रकारातील नृत्य नाटिकेचे संहिता लेखन त्यांनी केले आहे. साहित्य संपदा संचालित संस्कार संपदा कार्यक्रमाअंतर्गत बाळ गोपाळांना कविता आणि कथा लेखनाचं मार्गदर्शन त्या करत असतात. ज्ञानसंपदा उपक्रमाअंतर्गत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांशी संवाद आणि त्यांना वाचन लिखाणाची आवड लावण्याचं कामही त्या करतात. साहित्य संपदाच्या पहिल्या काव्य संमेलनाचं सूत्रसंचालन त्यांनी यशस्वीपणे केलं होतं. संस्कार भारती संचालित कलाकट्टा उपक्रमाअंतर्गत विषय निहाय खुले रंगमंचीय एकपात्री सादरीकरणही त्यांनी केले होते. मनाच्या वाटेवर हा पहिला चारोळी संग्रह. मनातील वेगवेगळ्या विचार रंगांना शब्दरूप देण्याचा केलेला प्रयास. मी माननीय शेख सरांना विनंती करते की त्यांनी नमिता मॅडमच्या मनाच्या वाटेवर या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. डोंबिवलीच्या या कवयित्री आहेत नमिता जोशी. हे लोकप्रिय कवयित्री आहेत आणि त्यांच्याही चारोळी संग्रहाचं आपण प्रकाशन आज करतो आहोत. नमिता जोशी म्हणजे एक प्रसिद्ध नाव आहे. कवी संमेलनात नेहमी असतातच. साहित्य संपदेच्या ग्रुपमध्ये ते नेहमी असतात, हिरिरीनं भाग घेतात कवी संमेलनात. आणि आज त्यांचा चारोळी कविता संग्रह प्रसिद्ध होतो आहे. तर या सगळ्याच कवींचं मनापासून खरं अभिनंदन करतो मी की ह्या लोकांची पुस्तकं येत आहेत. आज जरी ते ई चारोळी संग्रह असतील तरी सुद्धा उद्या पुस्तक रूपाने सुद्धा तुमच्या त्या हातात येईल, हा चारोळी संग्रह येईल आणि तुम्ही त्याची वाचून सुद्धा मजा घेऊ शकाल, आनंद घेऊ शकाल. त्या डोंबिवलीच्या नमिता जोशी यांच्या ई चारोळी संग्रहाचं नाव आहे मनाच्या वाटेवर. सुंदर नाव. खरं म्हणजे कविता म्हणजे मनाच्या वाटेवरली फुलंच असतात. चारोळी म्हणजे मनाच्या वाटेवरली चाफ्याची फुलं म्हणायला लागेल, मोगऱ्याची फुलं म्हणायला लागेल. या सगळ्या चारोळी ज्या असतात, सगळ्या चारोळ्या मनाला आनंद देऊन जातात किंवा आपल्या भावनांना सुगंध देऊन जातात. त्यांच्या कविते चारोळी संग्रहाचं नाव आहे मनाच्या वाटेवर. आणि ह्यांची एक चारोळी मी तुमच्या पुढे पेश करतो. कितीदा मी टाळू तुझ्या बंद दारासमोरून वळणं, कितीदा मी टाळू तुझ्या बंद दारासमोरून वळणं, एकदाच संपून टाकणार नकोच हे रोजचं जळणं, एकदाच संपून टाकणार नकोच हे रोजचं जळणं. तर या नमिता जोशी यांच्या ई चारोळी संग्रह मनाच्या वाटेवर या संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर. धन्यवाद शेख सर. मी नमिता जोशी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी सौ नमिता भालचंद्र जोशी आज घेऊन आले आहे माझा पहिला चारोळी संग्रह मनाच्या वाटेवर. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की मनात भावना दाटून येतात, डोक्यात विचार गर्दी करतात, पण शब्द मात्र ना अगदी मुके झालेले असतात. आज या आनंदाच्या क्षणी माझंही काहीतरी असंच झालंय.
आज मला प्रथमतः आभार मानावेसे वाटतात ते त्या परमेश्वराचे, ह्या सृष्टीचे, ज्याने माझ्या लिखाणाला सदैव प्रेरणा दिली. हे ऋण अगदी जन्मांतरीही न फेटणारे. असं म्हणतात, काही जणांचे ना आभार मानू नयेत, त्यांच्या ऋणात कायम राहावे. म्हणूनच आजपर्यंत आणि आज पुढेही हा प्रवास ज्यांच्या पाठिंब्याशिवाय आणि ज्यांच्या खंबीर प्रेमळ साथीशिवाय अशक्य आहे, अशा माझ्या कुटुंबियांचे मी आभार नाही मानणार, पण आजन्म त्यांच्या ऋणात राहीन, अगदी आनंदाने. आज ह्या प्रसंगी आपल्या शुभ हस्ते माझ्या चारोळी संग्रहाचे अनावरण करणाऱ्या आणि मला शुभाशीष देणाऱ्या माननीय A.K. शेख सरांचे मी खूप खूप आभार मानते. त्यांचे मार्गदर्शन असेच सदैव लाभो ही विनंती. ह्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणाऱ्या आणि मला शुभाशीर्वाद शुभेच्छा देणाऱ्या माझ्या आप्तांचे, वाचकांचे आणि साहित्य संपदा परिवारातील सर्व सदस्यांचे खूप खूप आभार. चारोळी संग्रह आणि त्याचे ऑनलाईन प्रकाशन ही अभिनव संकल्पना मांडणाऱ्या आणि ती जिद्दीने तडीस नेणाऱ्या साहित्य संपदाचे संस्थापक सर्वे सर्वा अशा श्री वैभव धनावडे यांचे खूप खूप आभार. आणि हो, माझे शब्द ह्या चारोळीतील पुस्तकांवर सुंदर प्रकारे सजवणाऱ्या, विराजमान करणाऱ्या मनोमीडियाचेही खूप खूप आभार. आज हा चारोळी संग्रह माझा मी वाचकांच्या हाती ठेवते आहे. ह्या प्रसंगी पूर आनंदाने भरून आला आहे. ह्या चारोळी संग्रहाचा वाचनानंद तुम्ही जरूर घ्यावा. ह्यापुढेही असेच सकस लिखाण माझ्या हातून होवो ही त्या शारदेच्या चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. बाळाच्या चिमण्या ओठातून, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, वेलीवरती प्रेम प्रियेचे, वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते, नदीच्या काठी सजणासाठी, नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती, या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. धन्यवाद नमिता मॅडम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण रसिका लोके यांच्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाकडे बोलूया.
पण त्यापूर्वी मी त्यांचा परिचय करून देते. कुमारी रसिका शेखर लोके या BE मेकॅनिकल इंजिनियर असून सध्या एका खाजगी कंपनीत डिझायनिंग इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. लिखाणाची सुरुवात इंजिनिअरिंग कॉलेज पासूनची, म्हणजे 2014 पासूनची. लहानपणापासूनच वाचनाची अतिशय आवड. वाचनाच्या या छंदामुळे लिखाणाकडे कल निर्माण झाला. सुरुवातीला कविता आणि चारोळी या प्रकारातून लिखाण सुरू केले. प्रतिलिपी नावाच्या एका प्रसिद्ध रीडिंग आणि रायटिंग ॲपवर त्यांनी लिहिण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध भयकथाकार नारायण धारप हे त्यांचं प्रेरणास्थान. त्यांच्यामुळेच भयकथा या कथा प्रकाराकडे त्यांचा कल निर्माण झाला आणि प्रथम भयकथा सावट या कथेसाठी प्रतिलिपीकडून आयोजित केलेल्या स्पर्धेत हजारो लेखकांमधून 4था क्रमांक त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर अनेक प्रेमकथा व भयकथा त्यांनी लिहिल्या आणि त्या सर्व कथांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रतिलिपी आयोजित पत्रलेखन स्पर्धेत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी आदर कर तुलाही एक बहीण आहे या रसिका लोके यांच्या पत्राला प्रथम क्रमांक आणि मानधनही दिले. प्रतिलिपीतर्फे टॉप 250 लेखकांमध्ये निवड झाली व भेटवस्तू पाठवून त्यांच्या लिखाणाचे प्रतिलिपीकडून कौतुक करण्यात आले. साहित्य संपदा या समूहात सहभागी झाल्यानंतर कुठल्याही लिखाणाच्या प्रकारात स्वैरपणे लिखाण चालू झाले. याच समूहामार्फत समाजसेवा करण्याचीही संधी त्यांना मिळाली. ठाणे येथे पार पडलेल्या 85 तासाच्या काव्य मॅरेथॉनमध्ये त्यांचा यशस्वी सहभाग होता. आज सध्याच्या घडीला कविता, कथा, अतिलघुकथा, चारोळी, पत्रलेखन, व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण अशा अनेक माध्यमातून त्यांचं लिखाण त्या मांडत असतात. शिवाय रसिका आणि मनीष यांचे एकत्रितरित्या रमणिका नावाचे फेसबुक व इंस्टाग्रामवर लिखाणाशी संबंधित पेज आहे. नुकतंच त्यांनी युट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. अगदी कमी वेळात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज प्रदर्शित होत असलेला प्रेमरंग हा त्यांचा पहिलाच चारोळी संग्रह आहे. यात त्यांनी प्रेम, विरह आणि आठवणी यांना एकत्रितरित्या सुंदरपणे गुंफलेलं आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सजावट रमणिका म्हणजेच रसिका आणि मनीष यांनी केले आहे. आगामी त्यांचे येणारं पुस्तक भयकथांवर आधारित असेल. मी माननीय शेख सरांना अशी विनंती करते की त्यांनी रसिका लोके यांच्या प्रेमरंग या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. रसिका शेखर लोके या आमच्या मुंबईच्या कवयित्री आहेत आणि त्यांच्या चारोळी संग्रहाचं नाव आहे प्रेमरंग. अतिशय सुरेख नाव. जसं चारोळी संग्रहाचं नाव सुरेख तसंच त्यांच्या चारोळ्या सुद्धा अतिशय सुरेख आहेत. त्यांची एक ही चारोळी बघा. खरं प्रेम असावं शिंपल्यासारखं. क्या बात आहे. खरं प्रेम असावं शिंपल्यासारखं मोत्याला जीवापाड जपलेलं. खरं प्रेम असावं शिंपल्यासारखं मोत्याला जीवापाड जपलेलं. वादळ वारा सारं स्वतःवर झेलून त्याला मात्र अलगद कुशीत धरलेलं. क्या बात आहे. मोत्यासारखं जपणारा प्रियकर भेटला तर कुठच्याही प्रेयसीला आनंदच होणार. अशा सगळ्याच्या तरुण सगळ्या कवींच्या सगळ्याच्या तरुण चारोळ्या आहेत आणि तरुणांना जशा त्या आवडतील त्या सगळ्या रसिकांनाही आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यातला रिदम अतिशय सुरेख आहे, पकडलेला आहे. ह्या सगळ्यांच्याच चारोळ्या संग्रहाची मुखपृष्ठ इतकी सुंदर सजवलेली आहेत की ते पाहताच तुम्हाला अतिशय आनंद होईल. आणि तसंच प्रत्येक चारोळी अतिशय सुरेख अशी रंगीत अशी सजवलेली आहे. रंगीत चित्रांनाही जशी सजवलेली आहे असं. त्यामुळं खरंच अगदी लहान थोर रसिक ह्या चारोळ्यांचा आनंद निश्चितपणे घेऊ शकतील असं मला वाटतं. त्यांनी घ्यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद शेख सर. मी रसिका लोके मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी रसिका शेखर लोके. आजच्या या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, कवी, लेखक आणि तुम्हा श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. मला सर्वप्रथम आभार मानावेसे वाटतात ते ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार AK शेख सरांचे, कारण आज त्यांच्याच हस्ते माझा पहिला चारोळी संग्रह प्रेमरंग प्रकाशित झाला.
एवढ्या मोठ्या साहित्यिकाकडून आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित होणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि हे सारं शक्य झालं ते साहित्य संपदामुळेच। एके शेख सर, तुमचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आभार। मी लिखाणाला सुरुवात करून 6-7 वर्ष झाली। कविता, लेख, चारोळ्या, कथा या माध्यमातून मी वाचकांपर्यंत पोहोचत गेले। वाचकांनीही मला अगदी उत्तम प्रतिसाद दिला, पण तरी सुद्धा सतत काहीतरी कमी जाणवायची। पण आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर परिपूर्ण वाटतंय, कारण खरं तर प्रत्येक कवी आणि लेखकाचं हे स्वप्नच असतं की आपलं लिखाण पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचावं आणि आज माझं तेच स्वप्न सत्यात उतरतंय। या पुस्तकाची संकल्पना मांडली श्री वैभव धनावडे यांनी आणि तिथेच न थांबता त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन अगदी योग्य मार्गदर्शन केलं आणि आज त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय। आता ही संधी तर मिळाली, आता या संधीचं सोनंही करायचंय। जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा चारोळी संग्रह पोचावा अशीच इच्छा आहे माझी, कारण प्रत्येक कवी लेखकाला काहीतरी भरभरून हवं असतं, ते वाचकांचा उत्तम प्रतिसाद आणि त्यांची एक कौतुकाची थाप। माझीही हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा चारोळी संग्रह पोचावा आणि त्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद द्यावा। साहित्य संपदाने सर्व नवोदित कवी व लेखकांसाठी हा जो मंच उपलब्ध करून दिलाय त्यासाठी साहित्य संपदाचे अगदी मनापासून आभार। माझा हा इथपर्यंतचा प्रवास माझ्या आयुष्यातल्या काही व्यक्तींशिवाय कधीच शक्य नव्हता, तर आज या निमित्ताने मला त्या सर्वांचेही आभार मानायचे आहेत। माझे आई बाबा ज्यांनी मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिलं त्यांचे आज मी मनापासून आभार मानते। माझी बहीण श्रेया लोके हिचेही आभार, कारण ती दरवेळी माझ्या लिखाणाची पहिली वाचक असते आणि एक वाचक म्हणून मला उत्तम प्रतिसादही देते। तिच्यामुळेच मला लिखाणास अधिक प्रेरणा मिळते। माझे नातेवाईक व सर्व मित्रपरिवार यांचेही अगदी मनापासून आभार, कारण त्यांनी दरवेळी ज्या मला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळेच हा इथपर्यंतचा प्रवास शक्य झाला। त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्याबरोबर नेहमीच होते। या पुस्तकाच्या तयारीमध्ये या पुस्तकाचं मुखपृष्ठ व सजावट करताना मला मनीष तांडले यांनी जी साथ दिली त्याबद्दल त्यांचेही अगदी मनापासून आभार। पुस्तक अधिकाधिक आकर्षक व्हावं यासाठी मनोमय मीडियाने वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनोमय तुमचेही अगदी मनापासून आभार। आता मी फक्त श्रोत्यांना एवढंच सांगू इच्छिते की माझा हा चारोळी संग्रह प्रेमरंग तुम्ही नक्की वाचा। मला खात्री आहे की तुम्हालाही तो नक्की आवडेल। मी या प्रेमरंग चारोळी संग्रहात प्रेम, विरह आणि आठवणी या भावनांना एकत्ररित्या गुंफल्या आहे। शब्दरूपी फुलांचा पसरला गंध, मनाला स्पर्शणारा हा प्रेमरंग, हा प्रेमरंग। तर हा प्रेमरंग तुमच्याही मनाचा ठाव नक्कीच घेईल अशी मला खात्री आहे। बस इतकंच बोलून मी आता इथेच थांबते। थँक्यू। नमस्कार, मी सौ श्रद्धा शेखर लोके। माझी मुलगी रसिका शेखर लोके हिचा प्रेमरंग हा चारोळी संग्रह आज प्रकाशित झाला, त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन आणि अनेक आशीर्वाद। तुम्ही या चारोळी संग्रह वाचून त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती। नमस्कार। नमस्कार, मी श्रेया शेखर लोके, रसिका लोके यांची धाकटी बहीण। मी सध्या नायर हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। आज माझ्या दीदीचा प्रेमरंग हा चारोळी संग्रह प्रकाशित होत आहे, त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन। आज मी सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेत व्यस्त आहे, तरीही माझ्या शुभेच्छा नेहमीच दीदी तुझ्यासोबत असतील। मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की प्रेमरंग हा चारोळी संग्रह नक्की वाचा, मला खात्री आहे तो तुम्हालाही नक्की आवडेल। धन्यवाद। धन्यवाद रसिका मॅडम, आणि तुमच्या पुढल्या सगळ्या पुस्तकांसाठी खूप खूप शुभेच्छा। अशीच खूप पुस्तकं लवकरच प्रकाशित होईल। प्रकाशनाच्या पहिल्या सत्राची येथे सांगता झाली असून यानंतर लवकरच आपण प्रकाशनाच्या 2ऱ्या सत्राकडे वळणार आहोत।